वर्ष आमदार होते, त्याच्यानंतर रमेश कदम असतील, ढोबळे सर असतील आणि आताचे यशवंत माने हे 3,500 कोटीचा निधी आणला म्हणून या ठिकाणी सांगितलं जातं. मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे. मोहोळ शहर हे जसं उमेशदारा म्हणले हे शहराचं नाक असतं. मामाच्या गावाला जायचं म्हणलं तर एसटी स्टँडवर यायला, सासरवाडीला जायचं म्हणलं तर एसटी स्टँडवर, माहेरला जायचं म्हणलं तर एसटी स्टँडवर प्रत्येकाला यावं लागतं. तर अशा पद्धतीने या मोहोळ शहराच्या एसटी स्टँडसाठी या माजी 2 आमदारांनी का निधी दिला गेला नाही एवढ्या वर्षामध्ये, याचं उत्तर खऱ्या अर्थानं आम्हाला आपल्या माध्यमातून पाहिजे. करण्यासारखं त्यांना भरपूर होतं, पण या मोहोळ शहराचं काहीच करायचं नाही अशा प्रकारची त्यांची भूमिका असल्यामुळे या ठिकाणी त्यांनी काहीच केलं नाही. आणि एका वर्षामध्ये परिवर्तन झालं आणि राजाभाऊच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी 40 लाख रुपये रस्त्याचं उद्घाटन झालं. याचं उत्तर खऱ्या अर्थानं आपण येणाऱ्या जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण द्यावे अशा प्रकारची अपेक्षा करतो.